हे राशनच्या तांदूळाचे पापड आहे बर का, बघा ना काय भारी झालेत। खिशी न घेता पापड खार सोडा न वापरता आणि महत्वाचं म्हणजे पीठ मळताना तेलाचा एकही थेंब न वापरता तरीही दुप्पट तिप्पट फुलणारे मस्त कुरकुरीत तांदूळाचे पापड बनून तयार होतात। आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतं आणि जिभेवर ठेवताच विरघळतात। खायला देखील वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात। आणि हा पापड बघा, तळण्या अगोदरचा आणि तळल्यानंतरचा किती दुप्पट तिप्पट फुललाय। नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो राशनचे तांदूळ घेतलेत। आता हे तांदूळाला काय करायचे, आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ तांदूळ धुवून झाले की एका गाळणीमध्ये आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे, जेणेकरून तांदूळातलं पाणी सर्व निथळून जाईल। 10 ते 15 मिनिटांनंतर सर्व पाणी निथळून झालं की आपल्याला हे आता वाळत घालायचेत। आता हे तांदूळ आपल्या कपड्यावरती आपल्याला असे मोकळे करून वाळत घालायचेत। आणि हे तांदूळ आपल्याला उन्हामध्ये अजिबात वाळत घालायचे नाही, असं घरामध्येच आपल्याला फॅन खाली सुकवायचे। आता इथे मी सर्व तांदूळ पसरवून घेतलेत। हे तांदूळ सुकल्यानंतर आपल्याला गिरणीहून चांगले बारीक दळून आणायचेत। आता गिरणीवरनं चांगलं बारीक दळून आणल्यानंतर तरी पण मी याला कपड्याने एकदा गाळून घेतले। गाळून घेतल्याने काय होतं, आपले पापड एकदम मस्त चिक्कन येतात। आता काय करायचं, आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचंय। तर घरामध्ये असं एखादं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ एकसारखं भरून घ्यायचं आणि सपाट भरून घ्यायचंय। आता एखादं असं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे तांदूळाचं पीठ घालायचंय आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना, त्या भांड्यानेच आपल्याला पाणीही मोजून घ्यायचंय। तर काय करायचं, आपल्याला पाणी एकदम खळखळ उकळून घ्यायचंय आणि मग उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला तांदूळाच्या पिठामध्ये सर्व घालायचंय। आता हे पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये पाणी वरतून घालण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण तांदूळाचं आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। सुरुवातीला जरी तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल पण मिक्स झाल्यानंतर हे परफेक्ट प्रमाण होतं। आता हे खूप गरम आहे, यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचंय। आता आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला डिंक भिजत घालायचं आहे। आपण पापडला इथे तेलाच्या ऐवजी डिंकाच्या पाण्याचा वापर करणार आहोत। आता 10 मिनिटांनंतर यावरचं झाकण उघडून बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं मस्त नरम झालेलं आहे। आता या पिठाच्या हलक्या हाताने आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि ह्या पिठाला आपल्याला लक्षात ठेवा, मळून घ्यायचं नाही। जर मळून घेतलं तर याला छान अशी वाफ बसणार नाही, त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने असे गोळे बनवून घ्यायचे। आता आपण या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून देऊया आणि चाळणीला मी अगोदरच डिंकाचं पाणी लावून घेतलं होतं। जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही ताट वापरलं तरीही चालेल। आता ही पिठाची चाळणी आपण एका वाफवत्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि यावर ओला सुती रुमाल करून आपल्याला टाकायचा आहे। असा ओला रुमाल टाकल्याने काय होतं, आपल्या पिठाला छान अशी वाफ बसते आणि पीठही कोरडं होणार नाही। आता यावर पॅक झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला पीठ तांदूळाचं छान असं वाफवून घ्यायचंय आणि वाफत असताना गॅस इथे मध्यमच ठेवायचा आहे। आता बरोबर 20 मिनिटांनंतर आपल्या पिठाला छान अशी वाफ बसली आहे। आता काय करायचं, आपल्याला यातलं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला बाकीचं पीठ रुमाल टाकून झाकून टाकायचंय, म्हणजे काय होईल, आपलं पीठ छान असं गरमच राहील आणि जेवढे आपल्याला पापड लाटायचे तेवढंच पीठ आपण त्यातलं काढून घ्यायचंय। पीठ काढल्यानंतर आपल्याला पिठाला चांगलं मळून घ्यायचंय, जेवढं शक्य होईल तेवढं मळायचंय, म्हणजे आपलं पीठ मस्त नरम होतं आणि एकजीव होतं आणि पापड देखील फाटत नाही। आता ह्या पिठाचा मी तुम्हाला छोटासा गोळा काढून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता मस्त आपलं पीठ किती छान असं नरम झालेलं आहे आणि पीठही आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे याचा अर्थ की आपलं पीठ छान असं वाफवलं गेलं। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पापड करायच्या अगोदर लाटीला छान असं डिंकाचं हाताला पाणी लावून चांगलं चोळून घ्यायचंय। आता पापड बनवण्यासाठी प्लॅस्टिक कसं घ्यावं, तर प्लॅस्टिक एकदम प्लेन हवं, अजिबात चोळामोळा झालेलं नाही पाहिजे। जर प्लॅस्टिकला आड्या पडलेल्या असल्या तर आपल्या पापडला चिरा पडतात, नंतर ते फाटतात। त्यासाठी प्लॅस्टिक एकदम प्लेन घ्यायचं। आता प्लॅस्टिकला डिंकाचं पाणी लावून मध्ये लाटी ठेवायची आणि वरतून मशीनने दाबून घ्यायचं। तर मस्त आपल्या इथे पापड बनवून तयार झाला। तुम्ही बघू शकता अजिबात काठा वगैरे चिरलेला नाहीत, एकदम प्लेन पापड आपल्या इथे बनवून तयार झाला। आता ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांनी ही पद्धत वापरायची। आता प्लॅस्टिकला डिंकाचं पाणी लावून मध्यभागी लाटी ठेवायची आणि त्यावर प्लेट ठेवून याला दाबून घ्यायचं। आता दाबून झाल्यानंतर अलगद हाताने आपल्याला असा पापड लाटून घ्यायचा आहे। मी दाखवते अशा पद्धतीने काठ लाटत पुढे सरकायचे, म्हणजे आपल्या इथे मस्त पातळ पापड लाटून तयार होतो। तर बघा आपल्या इथे मस्त पापड बनवून तयार झालाय। आता मस्त हे पापडांना आपल्याला एका कापडवरती उन्हामध्ये वाळत घालायचे। जर तुमच्याकडे ऊन येतच नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकवले तरी चालेल। सुरुवातीला मी याला फॅन खाली टाकले होते, नंतर मी याला उन्हात वाळू घातले।
आता 1 किलो पिठामध्ये माझे साधारण इथे 100 पापड तयार झालेत। आता पापड वाळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले पापड किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मस्त असे खणखणीत वाळले गेलेत। या पापडांमध्ये एकही थेंब तेल न घातल्यामुळे हे पापड 2 ते 3 वर्ष आरामशीर टिकतील। फक्त हवा बंद डब्यामध्ये असे चांगले स्टोअर करून ठेवा। आता यातले काही पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये घातल्याबरोबर आपला पापड किती दुप्पट तिप्पट फुलतोय। यामध्ये मी पापड खार सोडा वगैरे अजिबात घातलेला नाही, तरी पण पापड किती दुप्पट तिप्पट फुलतोय। ह्या पापडची साईज बघा तुम्ही, तळण्या अगोदरची आणि तळल्यानंतरची किती दुप्पट तिप्पट फुललाय। यातला एक पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते। आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल तर किती कुरकुरीत आपले इथे पापड तयार झालेत। अजिबात आपले इथे पापड तेलकट झालेले नाहीत। तुम्ही इथे बघू शकता हाताला कुठेही तेल लागलेलं नाही। तर अशा पद्धतीने आज आपण 1 किलो राशनच्या तांदूळापासून न तेल वापरता, न खिशी घेता, न पापड खार, न सोडा तरी देखील इतके मस्त पांढरे शुभ्र पापड बनवून तयार केलेत। तर हे राशनच्या तांदूळाचे पापड तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।